तर आता ब्लॉग बनवत रोड क्रॉस करतोय रिक्सवरती. तर आता आम्ही आलो रिस्टार्टहून पोचला आणि हा बघा इकडून व्ह्यू बघा कसा सुंदर सिटिंग अरेंजमेंट आहे 2x2ची. मी आता मोर्या स्पेशल मिसळ आलेली आहे. नमस्कार, मी महेश जोळे, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आपण परत एकदा आलेलो आहेत आणि आता आपण जाणार आहोत मुंबई टू पुणा. आपण एका दिवसामध्ये पूर्ण पुणा दर्शन करणार आहोत. आपण दगडूशेठ हलवाईचा गणपती बघणार आहोत, 5 मानाचे गणपती बघणार आहोत आणि आपला प्रवास असणार आहे मुंबई टू पुणा वाया ट्रेन. तर आपण डेक्कन एक्सप्रेसने जाणार आहोत. आता सकाळी 7:35ची ट्रेन आहे आणि त्या ट्रेनने आपण आता ठाणा स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहे. ही ट्रेन सकाळी 7 वाजता CST स्टेशनवरून सुटते, ठाण्याला 7:35ला येते आणि 11:05च्या आसपास पुणा स्टेशनला पोचते. तर आपला हा प्रवास पूर्ण ट्रेनचा असणार आहे. त्याच्यानंतरला आपण तिकडे लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे घेऊन आपण तिकडे फिरू. तुम्हाला सर्व दाखवतो किती खर्च येणार आहे, काय कसं आपलं तिकडचं फूड होणार आहे खाण्याचं, आणि रिटर्न आपण परतीचा प्रवास कसा करणार आहे ते पण तुम्हाला दाखवू. कारण की आमची ट्रेनची तिकीट अजून बुक हे कन्फर्म नव्हती झालेली. तर आपण तिकडून पर्याय शोधू मुंबईला येण्याचा, पण जायची तिकीट कन्फर्म आहे आपली. तर आपण आता पुण्याला निघूया. तर चालू करूया इकडून आपला ब्लॉग. आता आपली थोड्या वेळात ट्रेन येईल. आता आम्ही ठाणे स्टेशनला पोचलेलो आहे. तर चला सुरू करूया. डेक्कन एक्सप्रेसचा टायमिंग आहे 7:33चा ठाणे स्टेशनवरून. तर आपली ट्रेन आता आलेली आहे, डेक्कन एक्सप्रेस 110007. आणि प्लॅटफॉर्म तुडुंब भरलेला आहे. आपला कोच नंबर आहे C2. तर कोच मध्ये आम्ही आता चाललेलो आहे. C2 कोच आहे आमचा आणि हा असा कोच आहे आपला. 50-51 तर फायनली आपली ठाणे स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे. 5 मिनटं डिले झाली होती ट्रेन, पण ठीक आहे, यू कॅन मॅनेज. आणि ही अशी मला विंडो सीट मिळालेली आहे. आणि आज पहिल्यांदाच मयुरीने विंडो सीट पकडलेली नाही, ती साईडला बसलेली आहे. थँक्यू मयुरी, मला आज विंडो सीट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आता कल्याण स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. 7:53चा टायमिंग इकडचा आहे कल्याण स्टेशनचा, पण ट्रेन थोडी लेट झाली आहे. 8:15ला आलेली आहे ट्रेन. तर जे पण कोणी कल्याणवरून ट्रेन पकडणार असतील पुणेसाठी तर ते ह्या ट्रेनने येऊ शकतात. 7:53चा टायमिंग आहे. तर आता कल्याण, टाटा, बाय बाय. आता आम्ही डायरेक्ट वळतो पुढे. तर आता आपण घेतलेला आहे साबुदाणा वडा. साबुदाणा वड्यासोबत आपल्याला केचप मिळालेला आहे. साबुदाणा वडा तोडून वगैरे दिला आहे का काय माहिती, तर खाल्ल्यावरच कळेल कशी टेस्ट आहे वगैरे ते. बघूया, आपण टेस्ट करूया. तर आता आपण टेस्ट करूया. टेस्ट ठीक आहे, पण क्रंची नाही, नरम नरम लागतो. टेस्ट ठीक आहे, एवढे पण काही चांगले नाही. तेल लागतंय जास्त करून, ऑइली आहेत वडे. ठीक आहे, रेकमेंड नाही करणार तुम्हाला मी खाण्यासाठी, पण ठीक आहे. हात तेलकट झाले. कारण लोणावळा स्टेशनला पोचलेलो आहे, पण इकडे आता पावसाची सुरुवात झालेली आहे. आज 31 मे आहे आणि 31 मेला आपल्याला आज मुंबईमध्ये सुद्धा पाऊस दिसला सकाळी मॉर्निंगला.
आणि आता लोणावळ्याला सुद्धा पाऊस पडत आहे. आता आपल्याला पुण्याला पाऊस भेटतोय काही माहिती नाही. आता बघूया तिकडे पाऊस मिळणार आहे की नाही. लोणावळ्याला भरपूर पब्लिक उतरलेली आहे. सगळे लोणावळ्याला वन डे पिकनिकसाठी आलेली पब्लिक आहे. तर आता आम्ही आलो क्रिस्टाटून पोचला आणि हा बघा इकडून व्ह्यू बघा कसा सुंदर. असा क्रिस्टाटून कोच आहे आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे 2x2 ची. शूटिंग करते कसं वाटतं या कोचमध्ये? भारी वाटतं ना. नेक्स्ट टाइम आपण विस्टाडोमने येऊ. ठीक आहे. तर आता आपण आहोत विस्टाडोम कोचमध्ये आणि इकडचं फेअर आहे तिकीट 810 रुपये आहे तिकीट. पण इकडचा जो व्ह्यू आहे तो 1 नंबर आहे. हे जर तुम्ही पावसामध्ये खंडाळा घाटातले व्ह्यूज घ्यायचे असेल तुम्हाला तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे. बघून घ्या एकदम फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास. तर मी आता पोचलेलो आहे पुणे जंक्शनला. ट्रेन 10 मिनटं लेट झाली आहे. 11:05चा टायमिंग होता. 11:15ला आली आहे ट्रेन. आता आपण इथून स्टेशनवरून बाहेर जाऊया आणि स्टेशनवरून ऑटो पकडून आम्ही आता जाऊ दगडूशेठ हलवाई मंदिरांमध्ये. तुम्हाला दाखवतो कुठे ऑटो मिळेल ते. तर आता आपण डायरेक्ट जाऊया इकडून दगडूशेठ हलवाई यांच्या मंदिरात. केसरी वाडा माहिती का? टिळकांचा वाडा. टिळकांचा वाडा ना? गेलो होतो मला वाटतं गेल्या टायमाला मी आलो. इथं नारायणपेठेत आहे. अच्छा. इथलं इथंच आहे सगळं. चालत चालत जाऊ शकतो ना आपण सगळे 5 खाण्याचे. मंडईचा गणपती माहिती का? शारदा गणपती. हां तो एक आहे मानाचा आहे ना. हां बरोबर. समोरच आहे त्याचं मंदिर. ओके. इथलं मंडईचं मेट्रो स्टेशन आहे ना, हां हां. त्याच्या बाजूलाच आहे मंदिर. अच्छा. म्हणजे जवळजवळच आहे सगळं. म्हणजे चालत चालत करता आले तर झालं तो होणार. फक्त तुम्हाला केसरी वाड्याला थोडं रिक्षा वगैरे केसरीवाडा करावं. थोडंसं मला वाटतं लांब आहे. एखादा दगडूशेठ हो बाजूला मंदिर आहे. धन्यवाद. तर आता आपण दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ आलेलो आहेत. आपण तिकडून स्टेशनवरून रिक्षा पकडून आलो होतो. रिक्षावाल्याने आमचे 100 रुपये घेतले दोघांचे. आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. तर आता इकडून आपण बघा इकडून एक तुम्ही नॉर्मल लाईन लावू शकता. गेट नंबर 2, 3 आणि 4 हे ह्या ठिकाणी आहेत. आणि मंदिराच्या त्या साईडला गेट नंबर 1 आहे. तिथून तुम्ही 100 रुपयाचा पास काढून मंदिरात एंट्री करू शकता. आणि सुंदर असं नक्षीकाम मंदिराचं. तसे आज संडे असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी. आणि हा एरिया सुद्धा गजबजलेला आहे. इथे इव्हन तुम्हाला गाडी तुमची प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल तर तुम्ही पार्किंगसाठी सुद्धा इकडे जागा नाही आहे. तुम्ही इकडे बघू शकता मंदिराच्या अगदी समोरच असा एक ओपन व्ह्यू ठेवला आहे मंदिराच्या बाहेर. जेणेकरून येणारे जाणारे ज्यांना मंदिरात जाण्यासाठी वेळ नसेल तर ते बाहेरच्या बाहेर बाप्पाचे दर्शन घेऊ शकतील. अशी सुविधा करून ठेवलेली आहे. हे खूप छान केलेलं आहे. आज IPLचं फायनल आहे. विराट कोहलीचे फॅन फॉलोइंग बघा. जिंकण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करायला आले. ते मोफत चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. या साईडला मोफत बॅग वगैरे जर तुम्हाला ठेवायची असेल तर बॅग ही मंदिर परिसरात अलाउड नाही आहे. तर तुम्ही बॅग वगैरे ह्या साईडला ठेवू शकता. तर तुम्ही या साईडला बघू शकता तात्काळ दर्शन लवकर होतं. हा 1 नंबर गेट आहे. आणि हे सेम पास तुम्हाला 4 नंबर गेटला सुद्धा मिळतं. देवाला प्रसाद घेतलेली आहे. आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत. खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. सॅटर्डेसाठी खूप गर्दी असते. आणि मंदिरात आरती सुद्धा चालू आहे. मंदिराच्या लेफ्ट साईडला गेट नंबर 2, 3 आणि 4 आहे. 2नी एक्झिट करतात. 3 आणि 4 पुढे आहे. आणि मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये तुम्हाला देवासाठी प्रसाद, नारळ, तोरण वगैरे काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. गर्दी बघा. गर्दी जी आहे ही नॉर्मल लाईनची गर्दी आहे.
तुम्हाला मी दाखवतो की लाईन कुठपर्यंत गेली आहे. जर तुम्ही सॅटर्डे संडे इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला कळेल की किती गर्दी असते. हा गेट नंबर 3 नॉर्मल लाईनची एंट्री होते. इकडे स्वामींचं मंदिर आहे, इकडे पण आपण जाऊया. त्याच्या अगोदर आपण लाईन बघून येऊया. इथपर्यंत लाईन आहे. एवढी तुम्हाला लाईन लावावी लागणार जर तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल तर. आणि इकडे असं स्वामींचं मंदिर आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची. अगदी मंदिराच्या बाजूलाच 3 नंबर गेटची पण एंट्री चालू होती तिकडे. मित्रांनो, सुंदर असं एकदम दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही लोक निघालेलो आहेत. बाकी मानाचे 5 गणपती आहेत ते आम्ही सर्व करणार आहेत, जे मंदिराच्या सर्व बाजूलाच आहेत, जास्त लांब पण नाही आहेत, वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत. तर आम्ही मुंबईवरून निघताना पाऊस पडला होता म्हणून भीतीपोटी आम्ही लोकांनी छत्री घेतली होती. पण कुठे आम्हाला माहिती होतं की आम्ही उन्हाच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा छत्री वापरता येईल. आम्ही आता पुरेपूर वापरतोय छत्रीचा, कारण का खूप ऊन आहे. मे महिना आहे, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. तर आता ब्लॉग बनवत रोड क्रॉस करतोय रिक्सवरती, पण ठीक आहे, चालेल. आता आम्ही मानाच्या गणपतीला चाललो आहे आणि नंतर शनिवार पेठ पण आपण करणार आहोत. लाल महल सुद्धा आहे, ते सुद्धा आपण करणार आहोत. आता किती वेळात आपलं सर्व दर्शन होतं त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. तर आता तुम्हाला मी मानाचा गणपती दाखवतो. चला मंदिराकडे जाऊया आपण. आता हा आहे तुळशीबागचा गणपती. आपण पुण्यातील मानाचा गणपती आहे आणि हे पूर्ण मार्केट परिसरामध्ये आहे. पूर्ण मार्केट आहे, बरोबर मार्केटच्या मधोमध बाप्पाची मूर्ती आहे. भक्तांची इकडे प्रचंड गर्दी आहे. हे आहे गुरुजी तालीम मंडळ. हा मानाचा 3रा गणपती आहे. बाप्पाचं आपण इकडून पण दर्शन घेऊन जाऊया. गुरुजी तालीम मंडळ आहे. तुळजाभवानी बाप्पाच्या शेजारी आहे. शिवाजी महाराज सुद्धा आहेत आणि इकडे गर्दी नाही आहे लोकांची जास्त करून. हे एकदम चालत 2 मिनिटाच्या अंतरावर आहे तुळशीबागच्या. आणि जो तुळशीबागचा तुम्हाला गणपती दाखवला तो मानाचा 4था गणपती आहे. आता आपण अजून असंच पुढे 3रा गणपती घेऊया. आता हे तांबडी जोगेश्वरी मंदिर, इकडे मानाचा 2रा गणपती बसतो. पण आता मंदिर 1 वाजता बंद झालेलं आहे, तर आपल्याला बाहेरूनच दर्शन करावं लागेल. हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि इकडे मानाचा 2रा गणपती देखील बसतो. पण आपल्याला दर्शन करता येणार नाही कारण का 1 वाजून गेलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट टाईम दर्शन करूया. तर इकडूनच तुम्ही जोगेश्वरी मातेचं दर्शन करून घ्या. तर मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती इथे, आणि ह्याला टिळकवाडासुद्धा म्हणतात. तर हे असं आतमध्ये एंट्रीचा पॉईंट आहे. हा ठिकाणी बघा टिळकांचं खूप सुंदर असं हे केलेलं आहे. केसरीवाडा, आणि इकडे समोरच गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि त्यांच्या मागे टिळकसुद्धा आहेत. लोकमान्य सभागृह. हे आपले मानाचे 5वे गणपती. ह्यांचं थोडं डिस्टन्स थोडंसं जास्त आहे. तुम्हाला 1-1.5 किलोमीटर चालावं लागेल. आणि मागे टिळक. ॲक्च्युली हे टिळक महाराष्ट्र विद्यालय आहे, हे स्कूल आहे. आणि या साईडला लोकमान्य सभागृह आहे. इकडे लोकमान्य टिळक म्युझियमसुद्धा आहे. तर आम्ही एकदा चेक करतो की चालू आहे का. जर चालू असेल तर आपण वरती जाऊया. आता हे लोकमान्य टिळक संग्रहालय बंद आहे. याचा टायमिंग सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 3 ते 6 आहे. पण आपण आता
1 वाजून गेलेलं, आताच 1 वाजून 15 मिनटं झालेले आहेत, 15 मिनटं झाली बंद होऊन. तर त्यामुळे आपण नाही जाऊ शकत, तिथे फर्स्ट फ्लोअरला आहे. बट आता आपण कॅन्सल करूया. तर आपल्याला सभागृहात तर आता जायला मिळणार नाही कारण का बंद झालं आहे. तर आता आपले मानाचे 4 गणपती तर झालेले आहेत. आता जो मानाचा पहिला गणपती आहे कसबा, तर तो आता आपण तिकडे जाणार आहोत. त्याच्यानंतरला आपण बहुतेक थोडा पेटपूजेसाठी थांबू, काहीतरी चांगलं व्यवस्थित खाऊ आणि त्याच्यानंतरला आपण शनिवार वाडा आणि लाल महर दोन्ही हे करूया. तर आता इकडून आता आपण परत जाऊया मानाच्या पहिल्या गणपतीला. आता आपण केसरीवाडा गणपती करून परत चालू आहे कसबा गणपतीला आणि आपण त्यासाठी ऑटो केलेली आहे कारण का इथून एक 1.5 किलोमीटर दाखवत होतं गुगल मॅपला. तर एवढं सध्या या उन्हात चालणं पॉसिबल नव्हतं, त्यासाठी मी ऑटो केली आहे. आता डायरेक्ट कसबा गणपतीला इकडून आता ऑटोनी जाऊया. तर आता आपण आलेलो आहेत कसबा गणपती मंदिरला आणि हे असं मंदिर आहे खूप बाहेरून असं म्हणजे वाड्यासारखा लूक आहे पूर्ण मंदिराचा. आणि हा दर्शनी गेट आहे, सर्व अष्टविनायक आहेत वरती गेटवरती. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया. तिथे बाहेर चप्पल काढायचा स्टँड आहे, 2 रुपये त्या गल्ल्यामध्ये टाकायचे, कोण घेण्यासाठी तर नाही आहे, स्वतःच टाकावे मनाला जर वाटलं तर. मंदिर बंद झालेलं आहे तर त्यामुळे आपल्याला बाहेरून दर्शन करावं लागतं. त्या काकींनी आपली ओटी जी आणली होती ती घेतली आहे आतमध्ये. मंदिराचा परिसर बघा आणि मंदिर दुपारी 12 ते 4 या दरम्यान बंद असतं आणि आपण 1:30-2:00च्या दरम्यान आलेलो होतो. तर गाभाऱ्यात आपल्याला जाता आलं नाही आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व अष्टविनायकाचे फोटोज लावलेले आहेत. आणि वाडा पूर्ण लाकडाचा बनवलेला आहे बघा, मंदिरात पूर्ण लाकडाचं काम आहे आणि त्या लोकांनी जोपासले चांगल्या प्रकारे. आणि मंदिराच्या बाजूने बघा हे सर्व सुंदर असे नक्षीकाम केलेले आहेत, पूर्ण मंदिराच्या भोवतारी आहेत, तुम्हाला दाखवत होते. नक्षीकाम केलेलं आहे सुंदर अशा प्रकारे आणि खाली माहिती लिहिलेली आहे, प्रत्येक चित्राची स्टोरी लिहिलेली आहे इथे. आणि इथे शिवाजी महाराजांनी कसबा गणपतीची पूजा केली होती ते सुद्धा दाखवलेलं आहे. आपण आता मोर्या मिसळमध्ये मिसळ खायला चाललेलो आहे. बरेच जण बोलले इकडे तुम्हाला मिसळ चांगली मिळेल आणि अनलिमिटेड पण आहे. आता आपण आतमध्ये जाऊन आस्वाद घेऊया मिसळ. मिसळचा हा मेनू चार्ट आहे, रेट्स बघून घ्या त्याच्यामध्ये. रिजनेबल आहे एकदम. त्या मिसळचं आतलं इंटिरियर बघून घ्या तुम्ही. भरपूर क्राऊड आहे इकडे. आता आपण टेस्ट पण बघूया इकडच्या मिसळची कशी आहे. आपली आता मोर्या स्पेशल मिसळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता काय काय दिले आपल्याला. मिसळ आहे, शेव आहे, दही आहे, गुलाबजाम आहे, मूग आहे, सोलकढी आहे, 2 पाव आहे आणि बघा आपल्याला बालडी भरून मिसळ दिलेली आहे. तर आता आपण तिचा आस्वाद घेणार आहे, टेस्ट बघूया आपण कशी आहे त्याची. सुंदर टेस्ट आहे. तिखट आहे का? तिखट आहे तशी व्यवस्थित, पण आपल्या पायाचं आपण त्याकडे मागू शकतो, तर आम्हाला अजून तिखट आहे. तशी त्यांनी तरी पण दिलेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तिखट पाहिजे असेल तर आपण असं घेऊ शकतो. आणि ती कॉस्ट आहे 110 रुपये आणि ठीक आहे, तुम्ही खाऊ शकता. आता संपवतो सगळ्या.
हे आहे रोहित कोल्ड कॉफी. 20 रुपयाला इथे कोल्ड कॉफी मिळते. तर आपण इकडे टेस्ट करूया कोल्ड कॉफी कशी येते. त्याची गर्दी तर आहे भरपूर. तर आता आम्ही कोल्ड कॉफी पिवायला आलो रोहित कॉफी कॉर्नरला. बघूया टेस्ट करून कशी आहे. 20 रुपयाला आहे फक्त. चेक करतो. काय झालं जास्त आणि घट्ट आहे का? ठीक आहे 20 रुपयात काय भेटणार. ठीक. चला तर आता आपण शनिवार वाड्यामध्ये आलेलो आहेत आणि हा शनिवार वाड्याच्या बाहेरचा परिसर बघा पूर्ण गजबजलेला आहे. खूप लोकांची गर्दी आहे इकडे. आणि आपला हा भारत देशाचा फ्लॅग बाहेर गर्दी तुम्ही बघू शकता. आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये एंट्रीसाठी काहीतरी चार्जेस द्यावे लागतात पर पर्सन. तर ते आपण तिथे काउंटरला जाऊन बघूया किती रुपये चार्जेस आहेत ते. आता आत एंट्री करूया. तिकडचा हा स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन तिकीट काढायचे. तिथे कोणतंही काउंटर नाही आहे जिथे तुम्ही जाऊन पैसे देऊन तिकीट काढू शकाल. तर तुम्हाला सेल्फ तिकीट काढायचे आहे आता. शनिवार वाड्यामध्ये आपण एंट्री करतो. आता इकडे सिस्टम बदलली आहे. ऑनलाईन डायरेक्ट तिकीट काढायची आणि इकडे पुढे दाखवून आतमध्ये एंट्री करायची. शिड्या बघा लय मोठ्या मोठ्या शिड्या. आतून 10, 15, 20, 25 असतात तर पाय दुखतील. एवढ्या शिड्यांमध्ये आपल्याला भरपूर चढायचं. खूप उंच शिड्या आहेत. तर हा असा शनिवार वाडा आहे. सर्व इकडे फोटोशूटच चाललं. इकडे लाकडाची कामं आहेत. आणि हा फ्रंटचा व्ह्यू आहे. आपण इथून खालून मग अशी व्हिडिओ काढत होतो. तर वाड्याच्या बॅक साईडला म्हणजे आतल्या साईडला हा असा गार्डन आहे. आणि गार्डन पण मस्त मेंटेन केलेलं आहे. आणि साईडलाही अशी बॉर्डर्स आहे. इथून पूर्ण माणसं सर्व वॉक करतात साईडनी. मित्रांनो या शिड्या ज्या आहेत ना त्या जवळजवळ 1 ते 1.5 फीटाच्या उंचीवरती आहेत. जास्त शिड्या नसणार आहे. जास्तीत जास्त 20, 25, 30 एवढ्या शिड्या असतील. पण त्या शिड्या चढण्यासाठी जेवढ्या भारी पडतात ना हिसाबाचा भाग. जास्त वयस्कर वृद्ध माणसांना शिड्या चढणं पडणार नाही. तुम्हाला मी आता वरून गार्डन दाखवलं होतं. गार्डनमधून तो वरचा भाग दाखवतो जिथून आपण शूट करत होतो. तर इथून समोरूनच आपण एंट्री केली होती. आणि हे असं भलं मोठं गार्डन आहे. तर आता आपण आलेलो आहोत लाल महलला. आणि आपण आता लाल महलला एंट्री करणार आहोत. तर हा लाल महलचा असा प्रवेशद्वार आहे. आणि हा गेट आहे लाल महलचा. तर आपण आलेलो आहेत लाल महलला. लाल महलला बाहेरून बघू शकता कसं आहे ते. आणि ह्या दिशेला तुम्ही बघू शकता शिवाजी महाराज शेती करताना हा जिजाऊच्या सोबत. खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि हा लाल महलच्या आतला परिसर आहे. बाहेर जसं कडाक्याचं ऊन पडलंय ना आणि आतमध्ये आल्यानंतर असं वाटतंय की AC चालू आहे. आता आपण आलेलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरजवळ. तर हे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये बघा एक नंबर असं सेटअप उभा केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. आता पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहे. पण मी पहिलं तर गेलो होतो की तिकडे गेलो होतो शिवनेरी AC बसला. पण 1 तास बस लेट असल्यामुळे मी ही बस बघितली प्रायव्हेट बस. 500 रुपये पुणे स्टेशन टू मुंबई सायंकाळ अशी ही जाणारी बस आहे. पर पर्सन 500 रुपये घेतले आणि AC बस आहे.
तर आता आम्ही ह्याच्यानेच बसचा प्रवास चालू करणार आहोत. 15 मिनिटात निघेल बस. सीट ऑलमोस्ट गाडी फुल झालेली आहे आणि बससाठी खूप हालत बेकार आहे. खूप मोठमोठी लाईन लागली. तर आम्ही बसने जाणार आहे त्या. Sol y arena, oh so bright, baila conmigo. चला तर मी आता मुंबईला रिटर्न चाललेलो आहे आणि आता पोचलेलो आहे मी पुणा एक्सप्रेसच्या फूड प्लाझाला. तर आता इकडे आता आपण आज एका दिवसामध्ये मुंबई ते पुणा ट्रॅव्हल केलं. तिकडे दगडूशेठ हलवाई मंदिर केलं दर्शन. त्याच्यानंतर 5 मानाचे गणपती केले. शनिवार वाडा फिरलो, लाल महल फिरलो. हे आपण सर्व एका दिवसामध्येच केले. बरं संध्याकाळी आम्ही 5 वाजता पुण्यावरून बस पकडली मुंबईसाठी. पर पर्सन 500 रुपये खर्च झाला आमचा. मुंबईवरून ट्रेनने आमचा 305 रुपये रेल्वेचा तिकिटीचा खर्च झाला. त्याच्यानंतर स्टेशनवरून आम्ही दगडूशेठ हलवाईला गेलो, ते 100 रुपयेचा खर्च. मंदिराकडून परत स्टेशनला आलो, तो 100 रुपये खर्च आणि हा 500 रुपये खर्च. असा आमचा खर्च झाला. आणि आता तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, सी यू. मयुरी बाय. बाय.